बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। जिल्ह्यात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। रात्रभर कोसळल्यानंतर आज सकाळपासून सुद्धा सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे। पावसाचा जोर वर्षभर वाढत असून बिंदुसरा, सिंदफणा, मांजरा, गोदावरी यासह इतर नद्यांनाही पूर आलाय। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालं। नद्या नाल्यांना पूर आल्याने आता पुराचं पाणी गल्लीबोळात आणि घरात घुसू लागलंय। बीड शहरातील बिंदुसरा नदीला पूर आला असून दगडी पूल पाण्याखाली गेलाय। नदीचं पाणी वाढत असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शहरातील शहनशाह नगर, लक्ष्मण नगर, इक्बाल कॉलनी, लेंडी रोड, मोमीनपुरा, धांडेनगर, जालना रोड, अडत मार्केट रोड, धानोरा रोड, अंकुशनगर, सय्यद अली नगर, गांधीनगर या भागांमध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय। आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम हे गुडघ्या पाण्यातून शहरातील विविध भागात मदत करण्यासाठी फिरतायत। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत हे आज पहाटेपासून पूर परिस्थितीची पाहणी करत हातात छत्री घेऊन रस्त्यावर उतरले। त्यांनी जुना बाजार येथे भेट देऊन दगडी पुलावरून जात असलेल्या पाण्याची तेथील उघड्या डीपीची पाहणी केली। त्यांनीही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं। तसेच 2 दिवस अतिवृष्टीचा अंदाज, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहा। बीड जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढतोय। पुढील 2 दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून सर्वांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक शासकीय यंत्रणेच्या संपर्कात राहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी केले। कोणत्याही मदतीसाठी मोबाईल क्रमांक 9225092800 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.